नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MR अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी सरळ सेवा भरतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे। पद निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या पदाकरता धर्मादाय आयुक्तालय भरती 2025 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रात कुठे आहे? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रात कुठे आहे? तर बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। नाशिक या ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रात आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 2 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे स्थापन झाले? तर नागपूर या ठिकाणी विद्यापीठ स्थापन झाले। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 3 नंबरचा असा आहे मित्रांनो, राज्य मुख्य माहिती आयुक्त यांची नियुक्ती कोण करतात? राज्य मुख्य माहिती आयुक्त यांची नियुक्ती कोण करतात? तर राज्यपाल हे करतात। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 4 नंबरचा असा आहे मित्रांनो, जगातील सर्वात मोठे बेट आहे। जगातील सर्वात मोठे बेट आहे तर ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे मित्रांनो, मिठाची नदी म्हणून खालीलपैकी कोणती नदी ओळखली जाते? मिठाची नदी म्हणून खालीलपैकी कोणती नदी ओळखली जाते? तर लुनी ही नदी मिठाची नदी म्हणून खालीलपैकी ओळखली जाते। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे मित्रांनो, पहिले महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले? पहिले महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले? तर या ठिकाणी बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। 1914 ते 1918 या कालावधीमध्ये पहिले महायुद्ध झाले। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे मित्रांनो, सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर कृष्णा या नदीकाठी सांगली शहर वसलेले आहे। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे मित्रांनो, दौलतरी तेलशुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात आहे? दौलतरी तेलशुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात आहे? तर ओडिशा या राज्यामध्ये दौलतरी तेलशुद्धीकरण कारखाना आहे। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतातील सर्वोच्च तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते? भारतातील सर्वोच्च तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर कोणते? तर K2 हे आहे। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 10 नंबरचा असा आहे मित्रांनो, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे मित्रांनो, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाज स्थापना कोणी केली? तर राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे मित्रांनो, राज्यातील जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त केले जातात? राज्यातील जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त केले जातात? तर राज्यपाल यांच्याकडून नियुक्ती केले जातात। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे मित्रांनो, राष्ट्रसभेमधील पहिली फूट कोणत्या अधिवेशनात पडली? राष्ट्रसभेमधील पहिली फूट कोणत्या अधिवेशनात पडली? तर सुरत या अधिवेशनात पडली। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 14 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या विभागात सारखे जिल्हे आहेत? खालीलपैकी कोणत्या विभागात सारखे जिल्हे आहेत? तर नाशिक, पुणे, अमरावती या विभागात सारखे जिल्हे आहेत। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 15 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता जिल्हा सध्या लाल पट्ट्याचा भाग समजला जातो? खालीलपैकी कोणता जिल्हा सध्या लाल पट्ट्याचा भाग समजला जातो? तर गोंदिया हा जिल्हा। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल। प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे मित्रांनो, कोल्हापूर आणि कुडाळ यांच्यामध्ये टिंबटिंब घाट आहे। कोल्हापूर आणि कुडाळ यांच्यामध्ये टिंबटिंब घाट आहे। तर हनुमते हा घाट आहे। हनुमते हा घाट आहे। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे मित्रांनो, टिंबटिंब हे महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य घोषित करण्यात आले आहे। टिंबटिंब हे महाराष्ट्रातील 50वे
अभयारण्य घोषित करण्यात आले आहे? तर कन्हाळगाव हे अभयारण्य, सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रात टिंबटिंब या ठिकाणी निर्यात वृद्धी औद्योगिक पार्क स्थापन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात टिंबटिंब या ठिकाणी निर्यात वृद्धी औद्योगिक पार्क स्थापन करण्यात आले आहे. तर अंबरनाथ या ठिकाणी सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 19 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारत कोणत्या वस्तूची सर्वाधिक आयात करतो? भारत कोणत्या वस्तूची सर्वाधिक आयात करतो? ते इंधन या वस्तूची भारत देश सर्वाधिक आयात करतो. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? तर धुळे या जिल्ह्यामध्ये सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे मित्रांनो, अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस वाशिम जिल्हा आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो? खालीलपैकी महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो? तर पश्चिम महाराष्ट्र हा विभाग, सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात जिल्ह्यात सर्वाधिक आढळते. कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आढळते? तर पुणे या जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वाधिक आढळते. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे मित्रांनो, एल निनो हा उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या टिंबटिंब देशाचा किनारा आहे. तर पेरू या देशाचा किनारा आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे मित्रांनो, बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता? तर नीळ या पिकाशी निगडीत होता. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे मित्रांनो, महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918मध्ये संचारबंदी चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली? ते खेडा या जिल्ह्यामध्ये सुरू केली. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 27 नंबरचा असा आहे मित्रांनो, चौरी चौरा घटनेनंतर टिंबटिंब ही चळवळ संपुष्टात आली. चौरी चौरा घटनेनंतर टिंबटिंब ही चळवळ संपुष्टात आली. तर असहकार चळवळ संपुष्टात आली. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे मित्रांनो, 4.5 किलोग्रॅम हळदीच्या 150 ग्रॅम याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील? तर 30 पिशव्या तयार होतील. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाहणार आहोत आपण 29 नंबरचा मित्रांनो, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू सदृश्य आहे? तर सिलिकॉन हे मूलद्रव्य धातू सदृश्य आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 30 नंबरचा असा आहे मित्रांनो, 2025च्या जागतिक नवोन्मेष निर्देशांकात भारत कितव्या स्थानावर पोहोचला आहे? तर 38व्या स्थानावर पोहोचलेला आहे. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, धर्मदाय आयुक्तालय भरती 2025च्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न मराठी GK, सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी व राज्यामध्ये होणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास MR अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघावयास मिळतील. तर मित्रांनो, उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.